भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत। परिषदेतून विधानसभेत सुरुवात तर झाली आहे, पण अजूनही अनेकांना पराभव जो आहे तो मान्य नाही असं चिन्ह आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सुरुवात केली, लोकशाही जिंदाबाद, मरकटवाडी पॅटर्न हा चालला पाहिजे। बघा राहुल दादा, शरद पवारांना मार्कडवाडी पॅटर्नच आता महत्वाचा का वाटतोय? कारण गेले 30 वर्ष शरद पवार पंतप्रधान पदाच्या लाईनीत आहेत, भावी पंतप्रधान म्हणून त्या लाईनीत ते बसलेले आहेत। आणि महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती पाहता पुढचे 20-25 वर्ष यांची सत्ता येईल असं काही चिन्ह नाहीत। आता मार्कडवाडीमुळे त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। आणि पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही राहुल गांधी आणि दोघं अखंड देशामध्ये इंडी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्कडवाडीमध्ये जो पॅटर्न राबवला तो पूर्ण देशभर राबवा। तुम्ही बॅलेट छापा, तुमची मतदान केंद्र स्थापन करा आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मतदान करून घ्या, म्हणजे तुम्ही बहुमतात याल। आणि तुम्ही प्रति सरकार स्थापन करा केंद्रात, कारण मोदी साहेब तुम्हाला काही येऊ देत नाहीत। प्रति सरकार स्थापन करा। आणि राहुल गांधींना मला विनंती आहे, त्याला पण लय गडबड आहे, त्याला पंतप्रधान व्हायचं आहे, पण पवाराला पहिले 6 महिने तर त्यांनी पंतप्रधान केलं पाहिजे। त्यांना शपथविधी होऊ द्या, 6 महिन्यानंतर राहुल गांधींना होऊ द्या। आणि बाकीचे सगळे ईव्हीएमच्या नावानं बोंबलत आहेत, त्याला केंद्रात मंत्रिपदावरती घ्या आणि तोच पॅटर्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवा। आता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री उमेदवार, बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे पडलेले आहेत। आता हे कधी मुख्यमंत्री होतील? मार्कडवाडी पॅटर्न जर केला तरच हे मुख्यमंत्री होऊ शकतात। या सगळ्यांचा एक प्रति सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये करण्याची एक नामी संधी पवारांना आलेली आहे आणि ती संधी त्यांनी डवलू नये। आताच ते पंतप्रधान या मार्कडवाडी पॅटर्नमध्ये होऊ शकतात, अन्यथा अजिबात नाही। पण हा पॅटर्न सगळे विरोधक आता खाली आलेले आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शपथ घेणार नाही। हा ईव्हीएम सरकार हे आहे। खरं तर या लोकांना ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेचा हा अपमान आहे। त्यांनी तुम्हाला मतदान दिलं, त्यांनी तुम्हाला आमदार केलं, आज शपथविधी नाकारायचं कारण काय आहे? असा एखादा मोठा महाराष्ट्रामध्ये इश्यू झालाय त्याच्यावरती तुम्ही शपथविधी नाकारताय। असं महाराष्ट्रामध्ये एखादं काही प्रकरण घडलंय आणि सरकार त्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतंय, म्हणून तुम्ही शपथविधी नाकारताय, असं काय आहे का? नाहीये। ह्यांना लोकांनी निवडून दिलेल्या त्या जनतेचा हे अपमान करतायत। अरे तुम्हाला 5 वर्ष आहेत ना, 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे, महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती तुम्ही लढा ना सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्या ना। जर सरकार तुमचं ऐकत नसेल, तुम्हाला एखादा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचा आहे आणि तुम्ही तिथं आंदोलन करा, सभागृहातून सभात्याग करा, पायरीवरती आंदोलन करा, पण दिवाळी दिवशी शिमगा करायची घाण सवय तुम्हाला लागलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय। अरे शपथविधी आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, कसं तरी तुम्ही नवसानं निवडून आलाय, तुम्ही आज शपथविधी घ्यायला पाहिजे होता। आज तुमच्या मतदारसंघातली लोक सुद्धा, ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ती लोक सुद्धा जोडा हातात घेऊन उभा राहतील, हे कधी गावाला येत आहेत आणि मतदारसंघामध्ये याला जोड्यानं मारतोय, अशा त्या लोकांची भावना झाली असेल। खूप धन्यवाद गोपीचंद पडळकर। रोखठोक भूमिका एकंदरीत बघितलं तर अक्षरशः असाच पॅटर्न जर राहिला तर याच पॅटर्ननुसार लोक देखील यांना उभं करणार नाहीत, अशी थेट खरमरीत टीका यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। सोमेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।